एक मोठी बातमी बघूयात। एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांबाबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांबाबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर याची जबाबदारी देण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। बंडखोरांशी संपर्क साधण्याचं भाजपचं आता मिशन सुरू झालंय। मतदान प्रक्रिया संपल्यानंतर एक्झिट पोल आल्यानंतर भाजपात आता हालचाली वाढल्या आहेत। भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाईल। प्रत्येक विभागातल्या त्या वरिष्ठ नेत्यावरती याची जबाबदारी देण्यात आली आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, ही काय रणनीती आहे भाजपची? खरं तर काल निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडली आहे। मात्र काल ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा सर्वच राजकीय पक्षांना होती। मात्र काल जी काही मतदानाची आकडेवारी येते त्या आकडेवारीवरून जी आहे ते आता सर्वच राजकीय पक्षांची धाकधूक जी आहे ती वाढलेली आहे आणि ही धाकधूक वाढल्यामुळे आता अपक्ष आमदारांसोबत संपर्क साधण्याची रणनीती जी आहे ती भाजपकडून आखण्यात आलेली आहे। जे अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये विजय होऊ शकतात अशा अपक्ष आमदारांसोबत आणि जे भाजपचे किंवा महायुतीचे बंडखोर आहेत त्यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी काही विशिष्ट नेत्यांची जी आहे ती नेमणूक करण्यात आलेली आहे। त्यांना त्या आमदारांच्या म्हणजे विजयी होणाऱ्या त्या उमेदवारांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या भाजपकडून देण्यात आलेल्या आहे। यदाकदाचित सरकारला अपेक्षित बहुमत जर मिळालं नाही तर या अपक्ष आमदारांवर जे आहे ते सरकार स्थापनेचं गणित अवलंबून असणार आहे। त्यामुळे आतापासून जी आहे ती भाजपने ही रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे। याचं उदाहरण द्यायचं झालं तर बच्चू कडू असेल किंवा उमरेडमधले अपक्ष आमदार प्रमोद गरडे असेल किंवा इतरही जे अपक्ष आहेत किंवा जे बंडखोर आहेत आणि ते निवडून या सगळ्या आमदारांशी आता संपर्क जो आहे तो भाजपकडून साधला जातोय। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी।